हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत, आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत। कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असाल पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजीही घ्या। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा। चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया। आज आपण मारणार आहोत बॅकचा सेट। बॅकला म्हणजे लॅट पुल डाऊन। लॅट पुल डाऊन तुम्हाला दाखवतो आहे। हे लॅट पुल डाऊन या हा बार असतो, हा प्लेन बार आहे। याच्यामध्ये तुम्ही प्लेन रॉड आणि तो आपण झिगझॅग सारखा तो पण लावू शकतो, छोटा पण लावू शकतो आणि वाईल्ड ग्रिपची पोझिशन। याच्या चुका सांगतो मित्रांनो, कसे आपले नवीन किंवा बिगनर्स कसे याला यूज करता। आपण जेव्हा सीटेड होतो, बसतो, आपण जेव्हा बसतो ना मित्रांनो, हा जो लॉक आहे ना ऍडजस्ट होतो आपल्या लेगच्या अनुसार। कोणाचे लेग्स थोडे कमी असतात, कोणाचे वाईल्ड असतात, जाड असतात। हा तुम्ही स्टँडिंगच्या हाईटच्या हिशोबाने याला यूज करू शकता, खाली वर मागे पुढे। आता याला ऍडजस्ट फिट आणि स्टँड आहे तर हाईटच्या हिशोबाने तुम्ही खाली किंवा वर हाईटच्या हिशोबाने तुम्ही पाय ठेवू शकता। आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, जे नवे नवे असतात, सर्व नवीन बिगनर्स ते याला यूज कसा करतात। बसले फुल डाऊन घेतील, नाही तर किंवा हा एल्बो आहेत ना असे आतमध्ये घेतील किंवा जास्तच वाईड पकडतील, पाठीमागे घेतील, तर मग हाफ मारतील। या बरेच चुका आहेत त्याच्यातले। तुम्हाला बॅक इंजुरी सुद्धा होऊ शकते याच्याने। तुम्हाला याला परफेक्ट कसा मारायचा, आपल्या जेवढे स्ट्रेंथ आहे आपल्या एल्बो मध्ये, जेवढा आपल्या आर्म्स मध्ये, तुम्ही त्याच्या हिशोबाने तुम्ही प्लेटा लावू शकता। 4 प्लेट लावा, 3 लावा, 5 लावा, पण जसे तुम्ही तुमचं नवीन नवीन जसं तुम्हाला समजणार नाही, मग तुम्ही जसं जसं तुम्ही प्लेटा वाढवू शकता तुम्ही। आता याला ग्रिप येते, जे हा जो क्रॉस आहे इथे बेंड झालेला रॉड, ह्या लेवल आपली शोल्डर लेवलच्या हिशोबाने, आणि ग्रिप पकडताना 5 बोट आपले वर असायला पाहिजे। बॉडी स्ट्रेट ठेवायची, चेस्ट अप, फुल रेंज घ्यायची, एल्बो आपले स्ट्रेट, आपलं बॅक फुल ओढल्या गेली पाहिजे इकडे, बॅक आर्च, मानेचा भाग वर राहू द्यायचा आणि खाली असं बेंड न होता बॉडी स्ट्रेट राहायची। त्याला बी सेम मुवमेंट, ब्रीदिंग, ब्रीद आउट, फुल रेंज घ्यायची, आपले बॅक ओढली गेली पाहिजे, चेस्ट लेवलवर येऊ द्यायचा रॉड, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट, ब्रीदिंग, ब्रीद आउट। जेव्हा तुम्ही वर्क करशाल आणि नंतर तुम्ही याची पण सेम पोझिशन 5 प्लेट लावली तर 15 रेपिटेशन मारायचे, 6 प्लेट लावायची 12 रेपिटेशन मारायचे, 7 प्लेट लावली तर 10 रेपिटेशन मारायचे। हा झाला तुमचा लॅट पुल डाऊन मशीन। लॅट पुल डाऊन याला सीटेड म्हणतो आपण, सीटेड लॅट पुल डाऊन आहे। प्रॉपर फॉर्म बघा सर, बॉडी स्ट्रेट राहू द्या, सेम पोझिशन, चेस्ट वर घ्यायची, फुल रेंज घ्यायचा, अप अँड डाऊन, अप डाऊन, अप अँड डाऊन। हे झालं बॅकचा सेट। चला तर मग मित्रांनो, आणि रोज जिमला जात जा सर्वांनी। जिम करणं, आता हिवाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही जिमला जा, जिम रोज करा आणि वर्कआउट रोज करायचा। नाही तर मी बरेच बघतो, मी आता दुसऱ्या जिम मध्ये बी किंवा या जिम मध्ये बरेच मेंबर येतात, एक सेट मारला
चालले मोबाईल घ्यायला, मोबाईल बघतील, तिथं बसून राहतील, एक साईडला मोबाईल घेतील, वर्कआउट कमी आणि मोबाईल मध्ये जास्त वेळ जातो त्यांचा. तोपर्यंत तुमचा मसल आहे ना डाऊन होऊन जातो. मसल डाऊन झाल्याने मग तुमचा वर्कआउट करून काहीच फायदा नाही राहत. कारण जोपर्यंत तुमचा मसल वर्क करतोय, जोपर्यंत तुमचा हार्ट रेट, ब्रिदिंग आहे ना, जोपर्यंत आपलं तुम्हाला ब्लड सर्क्युलेशन आहे ना, तोपर्यंत तुम्हाला किती वर्कआउट करत आहे तो करत राहायचा. तुम्ही 40 मिनिटं वर्कआउट केलं तरी भरपूर आहे, फक्त कंटिन्यू करत राहायचं. चला तर मित्रांनो, तुर्तास इथं थांबूया, पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.